हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. म्हणजेच काय आहे थोडक्यातमध्ये मी तुम्हाला मराठीतून सांगते. हा जो ट्रायंगल आहे त्याच्यावरती आपण एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे किंवा ॲल्टिट्यूड टाकलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे, हायपोटेनस जो आहे तो डिवाईड झालेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला ज्याच्यामुळे हायपोटेनस डिवाईड झालेला आहे ती आपली ॲल्टिट्यूडचा स्क्वेअर हा हायपोटेनस जी डिवाईड झालेली आहे तिच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो. इन इंग्लिशमध्ये आपण बघूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू विच द हायपोटेनस इज डिवायडेड. हा थेरम वापरून आपल्याला उत्तर काढायचं असेल तर डायरेक्टली हा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि उत्तर काढा. तुम्हाला ही प्रॉपर्टी लिहायची गरज नाही आहे. पण जर का हा क्वेश्चन आपल्याला ॲक्टिव्हिटी बेसमध्ये सोडवायला आला किंवा डायरेक्ट क्वेश्चन असा आला आणि आपलं उत्तर काढायला सांगितलेलं असेल किंवा हा थेरम लिहायचा असेल तर आपले सगळं व्यवस्थित लिहून काढावं लागेल. म्हणजे दिलेली प्रॉपर्टी आणि मग त्या आधारे आपण तिचं उत्तर काढून ते उत्तर दाखवणार आहोत, शो करून दाखवणार. कसं शो करायचे मी तुम्हाला सांगते. इन राईट अँगल ट्रायंगल PQR segment QS perpendicular hypotenuse PR. Triangle QSR similar triangle PSQ. Symmetry of right triangles. आपण पाहिलेलं आहेत की दोन तयार झालेले ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर असता आहे. त्याच्या अगोदरच्याच आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं, त्या आधारेच आपण सांगितलेलं आहे. आता ट्रायंगल QSR कसा बनलेला आहे, QSR तर आपण बघितलं QS आणि SR, मग आपण लिहिले ते समोरासमोर. ओके, आता दुसरा आपण बघूया PSQ. पुन्हा परत SQ इंटू PS. हायपोटेनसची साईड आपल्याला लिहायची आहे. आता जेव्हा ते आपण इक्वल टू समोरासमोर करून देतं काय झालं, QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ. मग QS इंटू SQ इज इक्वल टू QS स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू PS. QS square is equal to PS into SR. Therefore, segment QS is the geometric mean of segment PS and SR.